बिलांचा खड्डा, ठेकेदारांच्या मुळावर. नांदेडच्या गजाभाऊ देवकाते यांच्या मृत्यूने कोल्हापुरात संताप. शासनाची कामे वेळेत पूर्ण करायची, मात्र त्या कामांची बिले मिळण्यासाठी महिनोन्महिने सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवायचे. या व्यवस्थेच्या कचाट्यात सापडलेल्या ठेकेदाराच्या व्यथा. नांदेडचे तरुण ठेकेदार गजाभाऊ देवकाते यांच्या मृत्यूने पुन्हा ऐरणीवर आले आहेत. प्रलंबित बिलामुळे आर्थिक विवंचनेतून देवकाते यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करत कोल्हापूर जिल्हा शासकीय ठेकेदार संघाने आज शासनाच्या कारभाराचा निषेध केला. देवकाते यांना श्रद्धांजली वाहून जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या आत्महत्या नव्हे, व्यवस्थेचा बळी. गजाभाऊ देवकाते यांचा मृत्यू ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून प्रलंबित बिलांच्या समस्येने त्रस्त असलेल्या राज्यातील ठेकेदारांच्या 3 ठेकेदारांनी बिलाच्या प्रश्नातून आत्महत्या केल्याचा दावा संघटनेने केला. शासनाकडून वारंवार आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात बिले मिळत नसल्याने ठेकेदार कर्जाच्या विळख्यात अडकत आहे. सरकार अजून किती ठेकेदारांचे बळी जाण्याची वाट पाहणार, असा सवाल पदाधिकाऱ्यांनी केला. देवकाते यांच्या पत्राने व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. दरम्यान आत्महत्येपूर्वी गजाभाऊ देवकाते यांनी संबंधित अधिकारी व शासकीय यंत्रणेला लिहिलेले पत्र समोर आले आहे. अनेक महिन्यांपासून आर्थिक अडचणी आणि मानसिक तणावाचा सामना करत असल्याचे त्यांनी पत्रातून मांडल्याचे संघटनेने सांगितले. विविध शासकीय कामे पूर्ण करूनही त्याची देयके वेळेत मिळत नसल्याची व्यथा त्यांनी व्यक्त केली होती. बिलासाठी वारंवार पाठपुरावा करूनही पैसे न मिळाल्याने कामगारांचे वेतन, बांधकाम साहित्याची देणी, कुटुंबाचा खर्च आणि कर्जफेड या सर्व जबाबदाऱ्यांचा भार वाढत गेल्याचे पत्रातून स्पष्ट होत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आश्वासन नको, बिले द्या. ठेकेदारांच्या प्रलंबित बिलांचा तातडीने निपटारा करावा. शासनाच्या विविध विभागांकडील देणी वेळेत अदा करावीत आणि ठेकेदारांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस धोरण आखावे, अशी मागणी करण्यात आली. केवळ आश्वासनांवर वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाल्यास ठेकेदार संघटना आक्रमक भूमिका घेईल. मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष ND उर्फ बापूलाड, कार्याध्यक्ष श्री BS पाटील, उपाध्यक्ष शिवाजी काशीद, खजिनदार संजय पाटील, संचालक सुनील नागराळे, विजय सावंत, सुनील बर्गे, अनुप देसाई, विजय भिके, प्रशांत कदम, संजय कुंभार, राजू इनामदार, सुरेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. आमचे मुंबईचे कॉन्ट्रॅक्टर गजानन देवकाते यांनी आत्महत्या केली. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सगळे इथं कॉन्ट्रॅक्टर जमलेलो आहोत आणि ही आता राज्यातली तिसरी आत्महत्या आणि सरकारनं याकडे गांभीर्यानं बघितलं तर बरं, नाही तर हे असंच होत राहणार आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार सरकार किंवा सरकारवर का मनुष्यवधाचा गुन्हा घालून अशा पद्धतीची व्यवस्था व्हायला आली आहे. तरी गांभीर्यानं सरकारनं याकडे बघावे आणि कॉन्ट्रॅक्टरांचा प्रश्न लवकरात लवकर जेवढ्या शक्यतो निकालात निघेल तेवढा बघण्यात यावा. आज या ठिकाणी आमचे कंत्राटदार बंधू गजानन देवकाते यांनी प्रलंबित देयकासाठी त्यांची बिले गेले 3 वर्ष झाली 2 ते 3 कोटी देयके त्यांची थकले असल्यामुळे त्यांनी त्रस्त होऊन मुंबईत राहत्या घरी त्यांनी परवा दिवशी आत्महत्या केलेली आहे. तर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा शासकीय ठेकेदार संघ व जिल्ह्यातील सर्व संघटनाचे पदाधिकारी व कंत्राटदार या ठिकाणी आम्ही गोळा झालेले आहे. शासनाच्या विविध विभागाकडे जवळपास 86,000 कोटीची देयके कंत्राटदारांचे गेले 2 ते 3 वर्षे थकीत असल्यामुळे कंत्राटदार हे कर्जबाजारी झालेले आहेत. त्यामुळे त्रस्त होऊन हे या ठिकाणी टोकाचे पाऊल अशा प्रकारचे उचलत आहेत. हे जवळपास ही तिसरी आत्महत्या आहे आणि एकूण 6 लोकांचा यामध्ये जीव गेलेला आहे आत्तापर्यंत. तर शासनाने अजून पुढच्या काही लोकांनी आत्महत्या करावी किंवा त्यांचं जीवन संपवावे याची वाट न बघता ताबडतोब आमची प्रलंबित देयके ती अदा करावीत, जेणेकरून आमच्या सर्व प्रश्न मार्गी लागतील. आज आम्ही इथं महाराष्ट्र स्टेट फेडरेशन आणि कोल्हापूरमधील कॉन्ट्रॅक्टर संघटना यांच्यामार्फत गजानन देवकाते यांनी जी आत्महत्या केली आहे त्याबद्दल आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता इथं जमत आहोत. त्याला आत्महत्या न म्हणता सरकारने घेतलेला एक बळीच म्हणावा लागेल आणि सरकार अजून किती कॉन्ट्रॅक्टरांचा असा बळी घेणार आहे आणि आम्हाला अजून किती वेटीस धरणार आहे त्याचे पूर्ण, जसे आमचे BS पाटील साहेब म्हटले की सरकारवर खरोखर मनुष्यवधाचा गुन्हा का नोंद करू नये अशी पाळी आता सरकारवर येत आहे. सरकार आम्हाला नुसतं गाजरच दाखवत आहे. गेली 2 वर्षे बिलं पेंडिंग आहेत
आता जवळजवळ आमचे सहकारी जसे म्हटले 86,000 ते 86,000, 96,000, 1.25 लाख कोटी अशी बिलं सगळी देणे आमची अजून सरकार बाकी आहे. आणि आम्हाला अजून ह्या ह्याच्यात किती खाईत ढकलणार आहे. सरकारने याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अन्यथा आम्ही एका वेगळ्या मार्गाचा आम्हाला अवलंब करावा लागेल. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.